कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो बरोबर आहे बंधू, पण मला त्या पुरीवर भरोसा वाटत नाही। काय झालं? कोणाचा भरोसा नाही तुमका? ताई, चारूक सोडूचा ना त्याबद्दल जरा आम्ही बोलतो। हा मग ती चोक हेंका कशाक पुळकू इलो? हा काल जो तमाशा केलो ना तेवढं बस नाही काय झालो? आधी माझ्या पोरात त्या ओवीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधूक सांगत होतात, ता काय नाही ही पिढा ना हैसून गेलेलीच बरी। हो पण त्यासाठी श्रीनू तिला मुंबईला सोडायला जाईल असं सांगितलंय दादांनी। काय? ताई, त्या काय एकटा कसा पाठवणार? पण एकदा का ती मुंबईत पोहोचली ना मग आपली जबाबदारी संपली। हा ता पण खरंच हा। अरे पण माझं म्हणणं का नाही कळत आहे तुम्हाला? ओ तुम्ही आता उगाच विषयात फाटे फोडू नका। अहो नुसतं सोडूनच यायचा हा ना श्रीनू, जाऊ दे ते का एकदा तो यो ताप घरातून जाऊ दे। अहो तुम्हीच सांगा चारूला। सांगते। चारू, ओ चारू, काय झालं बंधू काका? तुझी तयारी झाली ना सगळी? हो पण माझं काही चुकलंय का? नाही, जाता जाता माझ्या हातून काही चुकीचं नको घडायला म्हणून म्हटलं। तुझं काय चुकलेला नाही या, त्याचा काय की तू जातास ना आता, पण तू काय एकटं कसं काय सोडणार? म्हणजे म्हणजे तुला मुंबईला श्रीनू सोडायला येईल। श्रीनू माझ्यासोबत? नाही नको काका, माझ्यामुळे अजून कोणाला मनस्ताप नको। हो या दादाने सांगितलेला। तो त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, पण श्रीनूच्या बाबतीत जे काही मी केलंय त्याने त्याला आधीच त्रास झालाय। त्याने माझ्यासाठी अजून त्रास काढू नये एवढंच मला वाटतं। त्याने काय ह्या घरातला कोणीच त्रास काढू नये एवढंच मला वाटतंय। चारू, अगं पण तू एकटी कशी जाणार? मंजू आत्या, अगं मला मुंबईतलं सगळं माहिती आहे आणि मी तिथेच शिकले, त्यामुळे माझ्याबरोबर कोणी यायची गरज नाही। या बघ, या सगळा कळता माका, पण तू तुझ्या घरातून गेली असतीस ना तर ठीक होता, पण तू आता आमच्या घरातून जाणार तर तू काय एकटी पाठवू शकत नाही आम्ही। तू का जिकडे जाऊचा ना तिकडे सुखरूप पोहोचवणं हा आमचा कर्तव्य आहे। श्रीनू, श्रीनू, हा तिकडे ये जरा। काय झालं मामा? तुका चारूक सोडूक मुंबईत जाऊचा। काय? आणि हे कधी ठरलं? दादाने सांगितलेला। अरे पण मामा मी अरे ते आपल्या घरातून जाताना मग त्या काय एकटा पाठवू शकत नाही, म्हणून ही जबाबदारी दादाने तुझ्यावर सोपवलेली आहे, कळलं ना? त्यामुळे चारूक मुंबईत सोडूक तू जा। श्रीनू, तुला नसेल यायचं तर ठीक आहे, काहीच हरकत नाही, मी जाईन। नाही ठीक आहे, ठीक आहे। ठीक आहे। काय? मुंबईला जाणार आहेस ना, जमला तर निशीलाही भेटून ये। निशीकडे? हो, मुंबईला जाणार आणि निशीला भेटला नाही तर निशी आणि नीरजला वाईट वाटेल।
आपल्या घरून कोणी आल्यावर मुलींना छान वाटतं. हो, हे सगळं ठीक आहे. मी जाईन निशीकडे. मी अजून स्वतःला ह्या गोष्टीसाठी तयार करू शकत नाहीये की मी चारू सोबत कसं जायचं, हो ना? दामामाने मला जायला सांगितलंय आणि त्याच्या शब्दाला मी नाही म्हणू शकत नाही. पण त्यांनी जे सांगितलं त्यामागे काहीतरी रिझन असेल ना. हो असेल ना, पण त्या मुलीने एवढं काय काय केलं की तिच्यासोबत एवढा लांबचा प्रवास करणं मला जरा अवघड जाईल. उभी श्रीनिवास, सी आय अंडरस्टँड की तुला तिच्यासोबत जायचं नाहीये, पण किती झालं तरी तुझी चाइल्डहुड फ्रेंड आहे ना. मग मैत्रीसाठी जा, आणि तिला असं एकटीला सोडून कसं चालेल श्रीनिवास? सी, मी तुला हे आधीही सांगितलंय, तिने हे सगळं मुद्दाम नाही केलंय. शी इज मेंटली अनस्टेबल, अँड आता तर तिला तिच्या वागण्याचं गिल्टही आहे. त्यात तू असा रिजिड वागलास तर सगळेच तिच्या अगेन्स्ट आहे असं वाटून ती अजून डिप्रेशनमध्ये जाईल. तुला कळतंय का मी काय सांगतेय? बरं ठीक आहे, ते जाऊ दे. मला सांग, तिच्या जागी जर मी असते तर तू असाच शांत बसून राहिला असतास? नाही ना? मग तुझी चाइल्डहुड फ्रेंड एकटी आहे असं समजून तिच्यासोबत जाणार श्रीनिवास. सी, आता तिला आधाराची गरज आहे, आणि ह्या मोमेंटला तुझ्याशिवाय तिच्या जवळचं कुणीच नाहीये. आता दादा आणि मावशीला बघ ना, त्यांच्याशी कोणी कितीही वाईट वागलं तरी ते समोरच्याचा आधी विचार करतात, हो ना? समोरच्याला आधी चान्स देतात. ते कधी कोणाशी वाईट वागतात का? नाही ना? मग तुम्ही तुझ्या दादा मामांसारखा आणि उमाईसारखा वाग. काय झालं, असा का बघतोस? उभी, मला तुझा अभिमान वाटतो, कारण मला तू ना आता उमाई सारखी वाटायला लागलीस. तिच्यासारखंच बोलतेस, तिच्यासारखंच वागतेस. तू माझ्या जवळ असलीस ना, उमाई जवळ असल्यासारखं वाटतं. रिअली? हो. बस हा, बस झालं माझं गो. आधी जा, पॅकिंग कर. गो, मी तुमच्यासाठी तिकीट चेक करते. रात्रीची ट्रेन आहे. रात्रीची ट्रेन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.